काय करावं बसल्या बसल्या किडा तरी खाऊ दे. ह्या इच्छा गावात घातला पाय. अरे तांबाखू खावा वाटली तर एक दाणा नाही राहिला ह्याच्यात. अरे मायापेक्षा एखादा सालगडी बरा, त्याला सुद्धा एवढा असं भीक माग्यावानी वागावं लागत नाही. ह्या त्याच्या आईला बायकोनी पारा अवघड करून टाकले आपलं गुलाबराव. काय गुलाबराव, ले तोंड पाडून बसलाय. बायकोनी सटकावलं काय? ह्याचं गोवाड ते सकाशी तुला नुसत्या दुसऱ्याच्या दुखावरच्या खपल्या काढाय सांगावा. एखादी दुखण्यावर माशी बसते ना बुंग 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 करीत, तसं तू जवळ येऊन बुंग 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 करीत राहतो बुवा. अरे आपलं सहज विचारलं बाबा, नको सांगू, राहू दे. हा कर बायानवानी, तुला सगळंच ऐकून घ्यायचं असतं. ऐक 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 जरा, पुढचं पुढचं बोलायची सवय ते तुझी. निदान ऐकायचं तरी पेशन्स का काय असतंय ते ठेव. ऐक, अरे बाबा एवढी वाईट परिस्थिती ना, माझ्या बायकोनी माझं लय अवघड करून ठेवलंय. अरे तंबाखूला आहे ना, तंबाखूला 20 रुपये मागितलं ना, फक्त 10 रुपयाची नोट टिकविती. आता या काय फक्त 10 रुपये, अजून 10 रुपये टाकला तर एक पुडी आली असती. अरे अशी परिस्थिती असल्यामुळं ना मला कुठं जाता येत नाही का काय नाही का तोंड दाखवता येत नाही बाबा. अरे हे तर चार चौघात सांगायच्या बी लायकीचं नाही. अरे त्याच्यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट ऐक, त्या मानेला सुद्धा सांगितलंय तिने, ढिरीवरचा जो काही पगार येईन ना तो सगळा तिच्याकडे द्यायचा. मी बसायचं उपट सोंब्यासारखं नुसतं घरात, काढ धारा ने धारा. आईला म्हणजे दारा तू काढणार, चारा तू टाकणार आणि पगार बायकोकडं घ्या. आईला म्हणजे 22 सरपंचांचा बायकोचा बैल झालाय म्हणायचं. केला मला बैल लगेच. आणि मग काय अर्थारच तशी झाली तुझी. अरे जरा माझ्याकडनं शिक, बायकोला धाक्यात कशी ठेवायची. अरे माझी बायको हा हा अरे मी उठ म्हणलं की उठते बस म्हणलं की बसते झोप म्हणलं की. ए, आता तू एवढं बारीक सारीक सांगतोय म्हणलं आईचं बावळा त्याच्या सकाळचे. अरे बाबा मला काय माहित नाही का तुझी अवस्था. हा तांबे भरून मागितला बायकोनी तर बघून फेकून मारी ती. असू दे. आता सगळंच कुठं सांगतो चार चौघात.